नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, त्यावेळेस आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. पण एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो की आपण एकादशीचा उपवास जरी करत नसाल तरी आपण काही उपाय करणे गरजेचे आहे. कारण की मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते. म्हणून महिन्यातील कोणत्याही एकादशीला तुम्ही मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मिठाचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील. घरातील ज्या सगळ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होत असतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करत असते, खूप मेहनत घेते, पण त्या मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नसेल, तर त्यावेळेस मग घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर पण या गोष्टी घडत असतात. तर अशा पद्धतीचाच एक आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे. तर तुम्ही महिन्यातील कोणत्याही एकादशीला हा उपाय करू शकता. बरेच वेळा काय होतं की महिलांना एकादशीच्या दिवशी उपाय करायचा असतो, पण मासिक धर्म असेल किंवा इतर कुठे गेल्या असतील त्यावेळेस मग हा उपाय करता येत नसेल, तर पुढील महिन्यामध्ये जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आपल्या घरातील कोणत्याही अडचणी असतील किंवा पैशाच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते, खूप दवाखाने केले पण त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती कामासाठी प्रयत्न करत आहे पण ते काम पाहिजे तसं होत नसेल किंवा कामामध्ये यश येत नसेल, त्यावेळेस मग काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून मग स्नान करायला सांगायचं आहे त्या व्यक्तीला. आणि त्यानंतर मग भगवान विष्णूंना अभिषेक करायला सांगायचं आहे. आता भगवान विष्णूंना अभिषेक घालण्यासाठी ज्या व्यक्तीला या समस्या उद्भवत असतील, म्हणजेच की कामामध्ये यश येत नसेल किंवा आजारी असेल, आता जर आजारी व्यक्ती वयस्कर असेल किंवा त्या व्यक्तीचा आजार पण बरं नसेल, तर त्यावेळेस मग इतर व्यक्तींनी खास त्या व्यक्तीसाठी पण असा उपाय करू शकते. म्हणजेच की भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही एकादशीला उपाय करणार असाल त्या दिवशी. त्यानंतर मग काय करायचं आहे, भगवान विष्णूंना अभिषेक घातल्यानंतर ते जे पाणी असतं तर ते पाणी मग टाकून न देता, म्हणजे आपण इतर झाडांना टाकत असतो, तर इतर झाडांना न टाकता घरातील सगळ्यांनी ते पाणी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. आणि घरामध्ये ज्या व्यक्तींना काही अडचणी असतील, काही समस्या उद्भवत असतील, तर त्या व्यक्तींना पण हे पाणी प्यायला द्यायचं आहे. सकाळी किंवा सायंकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता. आता सकाळी जर हा उपाय करणार असाल तुम्ही, तर मग त्यावेळेस 9:30च्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि सायंकाळी जर उपाय करणार असाल तर सायंकाळी 6 ते रात्री 9पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आता देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगोदर आपल्याला, आणि एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आणि तूप टाकायचं आहे. गाईचेच तूप आपल्याला टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचे पण तूप टाकू शकता. पण म्हशीचे तूप टाकल्यानंतर काय करायचं आहे, त्या तुपामध्ये म्हणजेच त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. आणि मग दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यायचं आहे. आणि उजव्या हातामध्ये मूठभर आपल्याला खडे मीठ जे आहे तर ते मूठभर खडे मीठ घ्यायचं आहे. आणि आपली मूठ जी आहे तर ती मूठ बंद करायची आहे. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर हे जे आहे तर हे आपल्याला 5 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे. आता जर तुम्हाला कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम माता लक्ष्मी नमः असा कोणताही मंत्र म्हणू शकता माता लक्ष्मीचा, किंवा मग महालक्ष्मी अष्टक म्हटलात तरीही चालेल. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती आहे ते माहिती नसतं नाव वगैरे, त्यामुळे इतर कुठलीही नावं घेण्यापेक्षा तुम्ही ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हटलात तरीही चालेल. आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरामधील ज्या पण काय समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत त्या सांगायचं आहे, म्हणजे दूर होण्यासाठी त्या अडचणी प्रार्थना करायचा आहे. आणि तिथून उठायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण देवघरापुढे बसूनच हा उपाय करत असताना आसन घेऊन बसायचं आहे आणि नंतर तिथून आपल्याला उठायचं आहे. आणि हे जे मीठ आहे आपल्या आपण हातामध्ये घेतलेलं, तर ते मीठ आपल्याला बाथरूमच्या तिथे टाकायचं आहे. जिथे आपण टाकणार आहे तर तिथं त्या मीठावरती आपल्याला वरून पाणी टाकायचं आहे. म्हणजेच की हे जे मीठ आहे तर ते मीठ आपल्याला घराच्या बाहेर
गेलं पाहिजे अशा म्हणजे बाथरूममध्ये टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते घराबाहेर मीठ निघून जाईल. त्यानंतर मग स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचा आहे, देवघरापुढे बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे, किंवा मग तुम्ही मोबाईलवरती पण लावू शकता. आता असा जो हा उपाय आहे, तर हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी तर दूर होतच असतात. घरामध्ये पैसा टिकून राहत असतो. म्हणून मग आपल्याला असा उपाय करायचा आहे. उपाय करून झाल्यानंतर पण आपल्याला सेवा करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त उपाय करत असतो आणि मग सेवा करत नाही. त्यावेळेस मग आपल्याला जो उपाय करतो त्या उपाय केल्याचं आपल्याला फळ मिळत नाही. उपाय करण्याबरोबरच सेवा पण करायचं आहे. नंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आता असा उपाय करत असताना ज्यावेळेस आपण हा दिवा प्रज्वलित केला आहे त्यावेळेस मग रात्रभर हा दिवा चालला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये तेल आपल्याला टाकायचं आहे. जर तुम्ही सकाळी हा उपाय केला असेल तर मग दिवसभर दिवा चालला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल म्हणा किंवा तूप म्हणा टाकायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दिव्याखालचे जे आपण ज्यावेळेस दिवा प्रज्वलित करत असतो, आता कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना आपण दिव्याखाली एखादी प्लेट घेतो आणि त्यामध्ये तांदूळ ठेवतो आणि मगच त्यावरती दिवा ठेवत असतो. दिवा आपण एकटा कधीही ठेवत नाही, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपल्याला तिथून उचलायचे आहेत. आता हे दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि तिथून उचलायचे आहेत आणि ते जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. आणि दिवा जो आहे तर तो दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. तर हा उपाय तुम्ही 1 वेळा किंवा मग 5 एकादशीला पण करू शकता. आता 1 वेळा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या समस्या आहेत तर त्या जर समस्या दूर झाल्या तर नंतर तुम्हाला हा उपाय, ही सेवा करण्याची आवश्यकता नाही. पण 1 वेळा उपाय केल्यानंतर जर नाही इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही मग पुढील 5 एकादशीला पण हा उपाय करू शकता. महिन्याच्या प्रत्येक एकादशीला तुम्ही असा उपाय करू शकता. आता कारण की मीठ जे आहे तर ते नकारात्मकता शोषून घेत असते, म्हणून मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. घरामध्ये सुतक असेल तर मग त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय करू नका, किंवा महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग तुम्ही घरातील इतर महिलांना हा उपाय करायला सांगू शकता. आता असा हा उपाय आपण प्रत्येक एकादशीला जर करणार असाल तुम्ही तर त्यावेळेस काय करायचं आहे की ज्या दिवशी तुम्ही म्हणजे हा उपाय करत असाल त्या दिवशी मग संध्याकाळी तुळशी मातेजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर तुपाचा दिवा जो आहे तर तो तुळशी मातेला लावत असताना उत्तर दिशेकडे त्या दिव्याचं तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. कारण की उत्तर दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे मग घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये काही ज्या अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग सगळ्या अडचणींवरती म्हणा किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी नाही तर गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी, तसं तर सगळेच दिवस आहेत. आता प्रत्येकाला दररोज म्हणा किंवा आता बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर असतात किंवा घरामध्ये जास्त व्यक्ती असल्यानंतर घरातील इतर पण कामं असतात, त्यामुळे दररोज जर तुम्हाला दिवा लावणं शक्य होत नसेल तर हरकत नाही, एकादशीच्या दिवशी तरी आवर्जून दिवा लावायचा आहे. कारण की एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच की आता तुळशी मातेला माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते. त्यामुळे त्या दिवशी तरी, एकादशीच्या दिवशी तरी आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे. तर अशा पद्धतीचा उपाय तुम्ही केल्यानंतर घरातील सगळ्या अडचणी दूर होतात, घरामध्ये पैसा टिकून राहत असतो. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल तर तुमच्या घरातील समस्या दूर होण्यासाठी तुम्ही पण हा उपाय करा.